नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। प्रेमाची गोष्टच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। कारण आता इथे मुक्ता आणि सावनीची मंगळागौर असते। त्या दोघीही आता तिथे मंगळागौरमध्ये सजवून तिथे आलेले असतात। तेव्हा आता त्या दोघींचं मंगळागौरमध्ये नाचतानाच भांडण होतं। तितक्यातच आता सावनीचा पाय घसरून ती खाली पडते। तिथे इंद्राही असते। इंद्राला आता सावनी पडली हे पाहून खूप हसायला येत असतं। तेव्हा इकडे सावनीचा खूप जळफळाट होतो, तिचा संताप होतो। ती रागाने सुटते आणि जाऊन आदित्यच्या नावावर केलेले घराचे पेपर आणते आणि इंद्राला म्हणते की तुम्ही माझ्यावर काय हसताय? अहो मी तर जिंकली आहे, माझं काम झालंय, हे बघा माझ्या आदित्यच्या नावावर तुमच्या मुलाने घर केले आणि जोराजोरात हसायला लागते। आता इथे मुक्ताला ही गोष्ट काही खपत नाही। मुक्ता खूप संतापते आणि ते पेपर हातामध्ये खेचून घेते। म्हणते की म्हणजे हा तुमचा स्वार्थीपणा झाला, तुम्ही फक्त ह्या गोष्टीसाठी इथे आला होतात का? आणि तुमच्या मुलाला हाताशी धरून तुम्ही सर्व प्लॅन करताय ना? ते पेपर फाडते आणि सावनीच्या अंगावर मुक्ता फेकून देते आणि म्हणते की आता तुम्हाला कसं धडा शिकवायचा ना ते मीच बघते, बस झाला तुमचं नाटक। तेव्हा आता सावनी खूप चिडते तर मुक्ताईला म्हणते की सावनी आज बघ तुला कसा धडा शिकवते मी। आणि मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांसमोर सावनीचा मुक्ता खूप अपमान करते। ही गोष्ट काही सावनीला पटलेली नसते, पण तरी इंद्र आणि मुक्ता ह्या दोघीही खूप खुश असतात। तेव्हा आता पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट। अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते। आणि प्रेमाची गोष्ट आणि ठरलं तर मग या मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणती मालिकेचे रिव्ह्यू बघायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।